आत इंद्राण्याच्या तीरावरती प्रश्न विचारला की यज्ञात कर्मात योगात ज्ञानात कुणी यावं कुणी येऊ नये हा नियम आहे, पण वारकरी पंथाच्या कथा कीर्तनात स्त्री पुरुष आबालवृद्ध शूद्र माता भगिनींना प्राधान्य आहे काय, असा प्रश्न विचारलाय क्विक तुकोबरायांनी लगेच आपल्या प्राज्ञतेनं पांडुरंगाचं स्मरण करत निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात येथे दुसरी नसरे अटी, येथे दुसरी नसरे अटी, दुसरी नसरे अटी, दुसरी नसरे अटी, येथे दुसरी नसरे अटी, देवा भेटी जावया, देवा भेटी जावया, देवा भेटी जावया, देवा भेटी मी मन्नाडे आणि किशोर कुमार तर पाहिले नाहीच, हेच आपले किशोर कुमार. काय छान हे तुळशीराम जे आहेत हे विकास आहेत. शेवटी ज्याच्या नावाने हा देश ओळखला जातो भरत आहे, आणि त्यामुळे माझ्या जीवनात संतोष आहे. गणेश आहेत, विनायक आहेत, आणि दोघं एकच आहेत. अण्णा तुम्ही सगळेजण मला पाठिंबा देण्याला असल्यामुळं 10 वाजून काही मिनिट झालेत. 11ला आपले 10:30ला संपवायचे असा नियम आहे. 8:30 ते 10:30 वेळ आहे ना. 11 पर्यंत. अरे नाही, हे लोक बिचारे कंटाळून जातील, निघून जातील सगळेजण. ते वळवळ करायला निघून जातील बिचारे. ते आलेत बसलेत आपली मर्यादा ऐकतात, हेच आपल्यावर उपकार आहेत. तुम्ही जर निघून गेले तर मी कोणाला सांगायचे. त्यामुळे मी वेळ अजिबात वाढवणार नाही. एक वाक्य बोलू का, विरोधकांचे मोर्चे निघून सत्ता जाण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा चांगला असतो. त्यामुळे जास्त वेळ मी बडबड अजिबात करणार नाही. येथे नसरे दुसरी आटी, परमार्थात प्रतिबंध नाही. याला प्रमाण काय, तुमच्याच पाठातले सगळ्यांच्या मना यारे 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 लहान थोर यात भरत नारी करावा विचार, लगे चिंता कवना. यारे यारे लहान थोर यात भरत नारी मला सांगा अण्णा, असं इथं लिहिलंय का की फक्त अमृत महाराज जोशांनीच यावं, अमुक देशपांड्यांनीच यावं, अमुक उकिरडे अण्णा पाटलांनीच यावं, असं काही लिहिलं इथे नाही. या मंडपात सर्व धर्मातले, गोत्रातले, कुळातले, अन्य गावातले, पंचक्रोशीतले सगळे लोक आहेत. लक्षात धरा तुम्ही. मुमीन कसाई आहे,
लतीफ मोमीन आहे, कोण कोण नाही, सावता महाराज आहेत, गोरोबा काका आहेत, कोण नाही. सगळा समाज एकवटलेला आहे, सगळ्या जाती एकस्थिर झाल्यात. प्रतिबंधाला भाव कुठे शिल्लक राहिला नाही. येथे न सरे दुसरी आटी. मात्र एक आट आहे, सदाचरणाची आट आहे, धर्माचरणाची आट आहे. भ्रष्टता झाली नाही पाहिजे ही आट आहे, फ्रॉड नसला पाहिजे ही आट आहे, करप्टेड नसला पाहिजे ही आट आहे, काळिंबा नसलेला इथे असावा अशी आट आहे, का नसावा अशी आट आहे, काळिंबा लागलेला नसावा अशी आट आहे. इथं सगळ्यांना येता येतं, पण नाकं नाही तिने वाया गेली, तिला येता येत नाही. लक्षात धरा तुम्ही, बस झालं एवढं. नाकं नाही तिने वाया गेली, तिला येता येत नाही. ही केवळ स्त्री असं नाही, बुद्धी नावाच्या स्त्रीचं वर्तन चांगलं नसेल तर तिला इथे एंट्री नाही, ही आट आहे. विठाल प्रतिबंध समाप्त झाले, सगळ्यांना येता आलं. कबीर महाराज आले, गुरु नानक आले, सगळ्या जाती धर्म कुळ गोत्र चोखोबबाराय आले. चोखोबबारायांच्या कुळाचा विचार करू नका, चोखोबबारायांच्या वाङ्मयाचा विचार करा. एक अभंग मला एका चरणाचा म्हणता येतो, कदाचित स्वरातनं चालला तर संतोषजी, आदरणीय आतकरेजी आणि आदरणीय किशोरजी मला सांभाळून घेतील अशी अपेक्षा करतो. माझा बिनचूक स्वर लागतो की नाही त्याची मला भीती वाटते, कारण नित्याच्या कीर्तनामुळं स्वराची माझी भेट कधीतरी होती असं मला वाटतं. आता श्रवणांचे श्रवण, घ्राणांचे जे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा, रसने गोडपण विठ्ठल माझा. श्रवणांचे श्रवण, घ्राणांचे किंवा दुसरं प्रमाण आहे, रस डोंगा परी रस नोहे डोंगा, टाळ वाजवा काय भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरली या रंगा. रस डोंगा परी रस नोहे कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, कमान डोंगी परी, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, कमान डोंगी परी म्हणा, डोंगी परी डोंगी परी टाळ वाजवा रस नोये डोंगा, हरि डोंगा रस नोये डोंगा, हरि रस नोये डोंगा. रसनो ये डोंगा, रसनो ये डोंगा, हरि रसनो डोंगा.
रसनो हे डोंगा रसनो हे डोंगा रसनो रसनो हे काय भुललासी वरलिया पंढरीनाथ असं म्हणत चोखुबाऱ्यांची एंट्री पंढरपुरात होत असायची आणि बड्या बड्या पंडितांना माना खाली घाला लागवायच्या. त्याचं उत्तर होतं येथे न सरे दुसरी आटी. अजून एक बोलू का? संत सावता महाराजांची स्थिती ऑब्झर्व करायला MSc ॲग्री किंवा BSc ॲग्री एखाद्या सीतीचा डिग्री डिप्लोमा केलेला पांडुरंग नाही तर ब्रह्मांडाचा नायक आरणभिंडीला यायचा आणि सावता महाराजांच्या शेतात नाम आणि भक्तीचं पीक डुलायला लागायचं. येथे न सरी दुसरी आटी काहीच नव्हते. तुकोबाऱ्यांच्या बाबतीत आहा हा 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 सगळी कामं महाराजांनी करावीत. नाथांच्या घरी 36 वर्ष काम करावं. येथे न सरी दुसरी आटी. देवा भेटी जावया. देवाच्या भेटीला काही लागत नाही. इच्छा असली तर पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. महादेवकडे जाताना बेल घेऊन जा आणि विष्णूकडे जाताना कृष्णाकडे जाताना तुलसी घेऊन जा. फार काही त्याला लागत नाही. फार लागतं ते आम्हालाच. विठ्ठल त्याला फार काही तसं लागत नाही. येथे नसरी दुसरी आटी. देवाच्या भेटीला जाता येतं. एक वाक्य बोलू का? त्या काळातले संत देवाच्या भेटीला गेले नाही, देव त्यांच्या भेटीला आलेला आहे. ते मोडलीम जवळचं लवळ स्टेशन तुमच्या लक्षात आलं असेल कधी दिंडीत गेल्यानंतर. ते कानो तिथे एक संत होते, त्यांना हात नाहीत ना पाय नाहीत. लवळला कूर्मदास. व्याख्याशी कूर्म आहे गती ज्यांची असे जेथे कूर्मदास. हाडामासाचा गोळा. दिंड्या जवळून निघाल्या. भजनाचा जयजयकार होत होता. विनेचा झनकार होता. पखवाजाची थाप पडली. टाळांचा किनकेळाट झाला. आसमंत दुमदुमून गेलं. भगव्या पताका आकाशाचं चुंबन घ्यायला लागल्या. पण अंग वळवळत होतं, पण हात नव्हते, पाय नव्हते. रडले, डोळ्यातून पाणी आलं. आणि मग श्रीहरीला दिंडीतल्या लोकांकडनं निरोप गेला. पांडुरंग परमात्मा कळवळला. विटेवरनं खाली उतरला. सगळं जग पंढरपूरला देव आले आणि लवळला मुक्कामाला थांबले. आजही पंढरीला जाताना पांडुरंग परमात्मा लवळला कुर्मादासाजवळ मुक्काम करतात. येथे नसरी दुसरी आटी. देवा भेटी जावया. देवाच्या भेटी करता जीवाला जावंच लागतं. पण अधिकारी संत जीवन असेल तर देवच त्याच्या भेटीला येतो, यात तिळमात्र शंका नाही. माझ्या तोंडातून कदाचित अण्णा अतिरेकाचा शब्द होईल, परंतु एक बोलू का? आश्रमाता देवाकडे गेल्या यापेक्षा आश्रम मातेकडे देव इथे आला, असा त्याचा अर्थ आहे. येथे न सरे दुसरी आटी. देवा भेटी जावया.
प्रतिबंध सगळे तोडलेत, काटेरी कुंपण काढलेत, प्रतिबंध तोडलाय. आता सगळ्यांना केला राज्य मार्ग चाले ऐसा. सुपिरियर रस्ता झाल्यामुळं काटे कुंपण सराटे एक वाट पाऊल वाट नंबर बांधावून फिरायची